हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईटशीत प्रणू चॅनलमध्ये। आज बाईटशीत प्रणूमध्ये आपण अगदी झटपट अशी पनीरची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण पनीरचे पीसेस करून घेतलेले आहेत। आता आपल्याला वाटण काढून घ्यायचे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे एक कांदा उभा चिरून घेतला, एक टोमॅटो उभा चिरून घेतलाय, 2 लवंग घेतल्यात, 4 ते 5 काजू घेतलेले आहेत, आल्याचे 2-3 तुकडे घेतलेत, 4 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात, एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि अर्धा चमचा इतकं जिरं घेतलेलं आहे। हे सगळं आता आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचं आहे। अगदी छान असं वाटण आपण इथे तयार करून घेतलेलं आहे। या प्युरीनेच आपण आता सगळी भाजी बनवणार आहोत। पुढची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण कढईमध्ये थोडंसं तेल आणि बटर मिक्स करून टाकलंय। आता जे पनीरचे पीस आहेत ते आपण यामध्ये फ्राय करून घेणार आहोत। तुम्हाला जर सॉफ्ट पीस हवे असतील तर तुम्ही फ्राय केले नाही तरी पण चालतं, पण आपण ही वाली भाजी पर्टिक्युलरली जेव्हा बनवतो ना तेव्हा हे पीस असे फ्राय केले बटरमध्ये की ते अगदी मस्त लागतात खायला। दोन्ही बाजूने पीस अगदी छान असे फ्राय करून घेणार आहोत, हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत। मस्त दोन्ही बाजूने आता आपण ते गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत। खूप जास्त फ्राय सुद्धा नाही करायचे, नाही तर मग जी पनीरची टेस्ट असते ना नॅचरल वाली ती निघून जाईल। पनीर ऑलमोस्ट फ्राय होत आलेला आहे। आता यामध्ये आपण ढोबळी मिरची टाकणार आहोत। एक छोट्या आकाराची ढोबळी मिरची आपण इथे कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने। ती सुद्धा आपण थोडीशी ह्या बटर आणि तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। अगदी मस्त टेस्ट येते याने भाजीला। इथे तुम्ही पाहू शकता पनीर सुद्धा मस्त असा फ्राय झालेला आहे आणि ढोबळी मिरची सुद्धा फ्राय करून घेतलेली आहे। अगदी 3-4 मिनिटांमध्ये आपण छान असं फ्राय करून घेतलेलं आहे। आता हे सगळं प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता हे जे उरलेलं बटर आणि तेल आहे यामध्ये ही जी पेस्ट आपण तयार करून घेतलेली ती आपल्याला टाकायची आहे। अगदी छान अशी बटर आणि तेलामध्ये आता ही प्युरी म्हणू शकता तुम्ही किंवा पेस्ट आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे। कांदा, आलं, लसूण यांचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जात नाही आणि कडेने मस्त असं तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची आहे। यामध्ये आपण थोडंसं 1 चमचाभर बटर अजून ऍड करणार आहोत। मस्त असं कडेने तेल सुटायला लागल्याने छान अशी पेस्ट भाजली गेली की त्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचे। साधारणतः 1 मोठा चमचाभर इतकं लाल तिखट आपण यामध्ये टाकलेला आहे। पाव चमचा हळद टाकायचे, 1 मोठा चमचा भरून इतका किचन किंग मसाला आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। हे सगळे मसाले साधारणतः 15 ते 20 सेकंदासाठी छान असे परतून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ऍड करायचं आहे आणि पुन्हा मसाला शिजवून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता लगेचच पाणी आटलं जातं। आता यानंतर आवश्यकतेप्रमाणे आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे। जितकी ग्रेव्ही आपल्याला बनवायची तितकं पाणी यामध्ये ऍड करायचं आहे। काजू टाकल्यामुळे ग्रेव्ही मस्त घट्ट बनत जाते, त्यामुळे व्यवस्थित पाणी यामध्ये टाकायचं आहे। ह्याला थोडीशी उकळी यायला लागली की यामध्ये मीठ टाकून घेऊयात आणि अगदी चिमूटभर किंचितशी अशी साखर यामध्ये टाकायची। साखरेने अगदी मस्त टेस्ट येते भाजीला। आता यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकायची आहे आणि त्यानंतर हे जे पनीर आणि कॅप्सिकमचे जे पीस आहेत छोटे छोटे आपण फ्राय करून घेतलेले ते यामध्ये टाकायचे आहेत। सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि ह्यामध्ये आता थोडंसं पाणी पुन्हा ऍड करून आपल्याला मस्त असं पनीर शिजवून द्यायचं आहे। ऑलरेडी पनीर आपण फ्राय करून घेतलेलं आहे त्यामुळे ते जास्त शिजवावं लागत नाही। ह्याला एक छान अशी उकळी येईपर्यंतच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला जितकी थिक ग्रेव्ही हवी आहे तुम्ही तितकी थिक ग्रेव्ही बनवू शकता। इथे तुम्ही पाहू शकता आपण ह्या पद्धतीची ग्रेव्ही बनवलेली आहे जेणेकरून ते आपल्याला रोटी सोबत अगदी व्यवस्थित खाता येईल। आता गॅस बंद करून वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आणि इथे गरमागरम अशी पनीरची भाजी बनवून खाण्यासाठी तयार आहे।
घरी पाहुणे आले की झटपट असं काय बनवायचं तेव्हा प्रश्न पडतो, तेव्हा अशा पद्धतीची पनीरची भाजी तुम्ही नक्कीच बनवू शकता। ही खूप सोप्या पद्धतीने बनते आणि खूप छान लागते। चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।